नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँक कोर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत. त्याचबरोबर 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT लाईन टू लाईन इथे आपण शिकणार आहोत. तर आजचा आपला जो चॅप्टर आहे, जो टॉपिक आहे तो आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता आपल्याला माहिती आहे क्लासिफिकेशन म्हणजे कॅटेगरी वाईज आपण त्याला क्लासिफाईड करतो. ठीक आहे. तर ह्या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हे कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात सुरुवातीला हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कुणी केलं तर एरिस्टॉटल यांनी सगळ्यात सुरुवातीला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन केलं होतं. ते कशाच्या बेसिसवरती केलं होतं तर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्सवरच्या. आता मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, जे बाह्य स्वरूपाची जी गुणधर्म असतात, ठीक आहे, त्यानुसार त्यांनी हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन केलं होतं. आता बाह्य स्वरूपातील या गुणधर्माच्या आधारे त्यांनी काय केलं होतं की प्लांटमध्ये जे ट्रीज असतात म्हणजे उंच वृक्ष असतात, त्यानंतर श्रब म्हणजे झुडपं असतात आणि हब्स म्हणजे छोटे जे रोपटे असतात, अशा पद्धतीने त्यांनी प्लांटचं क्लासिफिकेशन केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर हे क्लासिफिकेशन त्यांनी ॲनिमल्स मध्ये सुद्धा केलं होतं. त्यामध्ये त्यांनी ॲनिमल्सला असे जे रेड ब्लड आहेत असे ॲनिमल आणि दोज ॲनिमल विच डिड नॉट हॅव रेड ब्लड असे दोन ग्रुप त्यांनी केले होते. तर हे क्लासिफिकेशन त्यांचं चाललेलं आहे का नाही. तर त्यानंतर कार्ल लिनॅनियस आले आणि त्यांनी 2 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 2 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये त्याने प्लांटी आणि ॲनिमिलिया हे 2 किंगडम समोर आणले होते. त्यांनी या 2 किंगडमची स्टडी केली होती. पण त्यांनी यामध्ये प्रोकॅरियोटिक ॲनिमल्स कोणते आहेत, युकॅरियोटिक्स म्हणजे काय, युनिसेल्युलर ॲनिमल्स म्हणजे काय, मल्टीसेल्युलर ॲनिमल म्हणजे काय, फोटोसिंथेटिक ॲनिमल, नॉन फोटोसिंथेटिक ॲनिमल याबद्दल काहीही वर्णन त्यामध्ये त्यांनी केलं नव्हतं. पण पुढे चालून हे युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर हे सगळ्या टर्म जेव्हा आपण स्टडी केली त्यातून आपल्याला नवीन क्लासिफिकेशन कळालेलं आहे, जे की 1969 मध्ये R.H. विटाकर यांनी केलं होतं. त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं होतं. त्यामध्ये 5 किंगडम मध्ये कोणकोणते किंगडम आहेत तर त्यामध्ये त्यांनी दिलं होतं की मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी, त्यानंतर प्लांटी आणि त्यानंतर ॲनिमिलिया असे 5 किंगडम अशी त्यांनी क्लासिफिकेशनची सिस्टीम दिली होती. तर त्यामध्ये आपण पाहूया आता की त्या क्लासिफिकेशनमध्ये आणि कार्ल लिनॅनियसच्या क्लासिफिकेशनमध्ये काय फरक होता. त्या अगोदर मी तुम्हाला इथे प्रोकॅरियोटिक काय आहे, युकॅरियोटिक काय आहे ही टर्म एक्सप्लेन करते. प्रोकॅरियोटिक ॲनिमल म्हणजे काय तर प्रोकॅरियोटिक ॲनिमल्समध्ये, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते ती अब्सेंट असते. आता न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट म्हणजे काय तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी न्यूक्लियसच्या भोवती असते ती या प्राण्यांमध्ये, त्या ऑर्गॅनिझममध्ये नसते आणि त्यामुळे त्याला प्रोकॅरियोट्स म्हणतात. ज्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही अब्सेंट आहे त्यांना प्रोकॅरिओट्स म्हणतात आणि ज्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही प्रेझेंट आहे त्यांना युकॅरिओट्स म्हणतात. ठीक आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय, सिंगल सेल असलेले ॲनिमल्स. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, मोर दॅन 1 असलेले सेल्स असलेले ॲनिमल्स. हे तुम्हाला टर्म कळायला. फोटोसिंथेटिक म्हणजे काय, जे ॲनिमल्स हे फोटोसिंथेसिसने स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. नॉन फोटोसिंथेटिक ॲनिमल म्हणजे काय, जे ॲनिमल्स, जे ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न तयार करू शकत नाही असे नॉन फोटोसिंथेटिक ॲनिमल. ठीक आहे. हे तुम्हाला टर्म क्लिअर झालेले असतील तर आपण पुढे पाहूया, ज्यामध्ये आपण R.H. विटाकर यांनी जी 1969 मध्ये त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम दिली होती ती पाहणार आहोत. तर ही सिस्टीम त्यांनी देताना, क्लासिफिकेशन त्यांनी करताना काही कॅरेक्टरिस्टिक्स समोर ठेवले होते. ते कॅरेक्टरिस्टिक्स कोणते होते तर या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकतात. तर ते कॅरेक्टरिस्टिक होते की तो सेल कशा टाईपचा होता, सेलचा टाईप या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं त्यांनी. त्यानंतर सेल वॉल आहे का त्या सेलला, ठीक आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे का त्यामध्ये प्रेझेंट,
हे सुद्धा पॉइंट पाहिला होता, हे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं होतं. त्यानंतर त्यांची बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे. आपल्याला माहिती आहे बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये सेल हा एक बेसिक युनिट आहे. सेल इज अ स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ अवर. काय असतं आपल्याला माहिती आहे, सेल हा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी आहे. अनेक सेल एकत्र येऊन काय बनतं तर टिश्यू बनतो. अनेक टिश्यू एकत्र येऊन काय बनतं तर ऑर्गन बनतं. आणि अनेक ऑर्गन एकत्र येऊन बनतं ऑर्गन सिस्टीम. आणि या ऑर्गन सिस्टीमने बनते आपली होल बॉडी. तर हे आहे बॉडी ऑर्गनायझेशन. तर या बॉडी ऑर्गनायझेशन कॅरेक्टरिस्टिक्सला सुद्धा R.H. विटाकर यांनी कन्सिडर केलं होतं. तर नंतर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. मग त्यांचं न्यूट्रिशन कसं आहे, ते ऑटोट्रॉपिक आहेत का, ते हेट्रोट्रॉपिक आहेत का, ते सॅप्रोफायटिक आहेत का, ते होलोझॉइक आहेत का, अशा पद्धतीचं त्यांनी मोड ऑफ न्यूट्रिशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा कन्सिडर केलं होतं. तर ते आपण इथे पाहतो. आता डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे. आता सेल टाईप आपल्याला माहिती आहे R.H. विटाकर यांनी 5 किंगडम दिलं. सगळ्यात सुरुवातीला मोनेरा किंगडम घ्या. आणि या मोनेरामध्ये काय आहे, तो आहे प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय, यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट आहे. ठीक आहे. याची जी सेल वॉल आहे ती कशी आहे, नॉन सेल्युलोसिक म्हणजेच पॉलिसॅकेराइड प्लस अॅमिनो ॲसिडने बनलेली आहे, नॉन सेल्युलोसिक. ठीक आहे. त्यानंतर बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, सेल्युलार म्हणजे सेलनी बनलेलं बॉडी ऑर्गनायझेशन आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे मोनेराचं, तर ते ऑटोट्रॉपिक आहे म्हणजेच ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामध्ये काही ऑर्गॅनिझम आहेत जे हेट्रोट्रॉपिक सुद्धा आहे. एक्सेप्शनल असतं प्रत्येक ठिकाणी. तर काही हे ऑटोट्रॉपिक आहेत आणि काही हे हेट्रोट्रॉपिक आहे. तर मोनेरा क्लास किंगडम मोनेराचे क्लासिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर सेल टाईप कसं आहे, तर ते प्रोकॅरियोटिक सेल आहे. त्यानंतर सेल वॉल कशी आहे, तर ती नॉन सेल्युलोसिक आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशी आहे, अब्सेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन सेल्युलार टाईप आहे. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक हे दोन्ही पद्धतीचं मोड ऑफ न्यूट्रिशन ते दाखवतं. त्यानंतर प्रोटिस्टा आहे. प्रोटिस्टा हा नेक्स्ट किंगडम आहे जो की फर्स्ट युकॅरियोटिक किंगडम आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही इथे पाहू शकता मोनेरा हा फक्त प्रोकॅरियोटिक आहे. जेव्हा तुम्हाला असा MCQ इथं बनवू शकतो, तुम्हाला देतील हे सगळे किंगडम देतील. MCQ मध्ये काय देतील, आन्सरमध्ये काय देतील, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमिलिया यापैकी तुम्हाला 3 ऑप्शन देतील आणि त्यामध्ये मोनेरा सुद्धा असेल. आणि तुम्हाला असं विचारलं जाईल की यामधील कोणता किंगडम आहे जो की प्रोकॅरियोटिक सेल टाईप दाखवतो. तर तुम्हाला तिथे करेक्ट आन्सर टिकमार्क करायचा आहे आणि ते आहे मोनेरा. मोनेराच फक्त प्रोकॅरियोटिक आहे. ठीक आहे. मोनेराच हा फक्त प्रोकॅरियोटिक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण प्रोटिस्टाकडे पाहत होतो. तर प्रोटिस्टामध्ये काय आहे, प्रोटिस्टा हा फर्स्ट युकॅरियोटिक किंगडम आहे ज्यामध्ये सेल टाईप हा युकॅरियोटिक आहे. याच्यामध्ये सेल वॉल ही प्रेझेंट आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा प्रेझेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन हे सेल्युलर टाईपमध्येच आहे, सेल्युलर टाईपच आहे. त्यानंतर याचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे ॲज लाईक मोनेरा आहे ज्यामध्ये ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक बोथ टाईप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन इथं दिसतं. ठीक आहे. तर त्यानंतर आहे आपण फंगी पाहूया. फंगी आपल्या प्रोनाउन्सिएशनवर डिपेंड आहे. कोणी फंगी म्हणतं, कोणी फंजाय म्हणतं. ठीक आहे. इथे फंगी पाहूया. तर फंगीमध्ये काय आहे की त्याचं सेल टाईप युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक म्हणजे काय, याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही प्रेझेंट आहे. ठीक आहे. सेल वॉल सुद्धा प्रेझेंट आहे आणि ही सेल वॉल ही युनिक आहे फंगीमध्ये. तुम्हाला हे MCQ मध्ये पाहायला मिळेल की फंगीची जी सेल वॉल आहे ती युनिक असल्यामुळे हे विचारलं जातं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्या सेल वॉलला काय म्हणतात तर चिटिन म्हणतात. चिटिन कव्हर आहे त्यामध्ये. ठीक आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. बॉडी ऑर्गनायझेशन हे मल्टी सेल्युलार आहे ज्यामध्ये लूज टिश्यू आहेत. आता हे कसं होत आहे की हे डेव्हलप होत आहे ऑर्गॅनिझम, हे किंगडम डेव्हलप होत आहे. आपण एक नॉन डेव्हलप करून डेव्हलपकडे जात आहोत. कारण मोनेरामध्ये सेल्युलर टाईप ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन आहे. पण आता आपण जसं समोर जाऊ तसं आपल्याला टिश्यू
ऑर्गन सिस्टम टाईप असे बॉडी ऑर्गनायझेशन मिळणार आहेत. कारण इव्होल्युशन होतं हे आपण असेंडिंग ऑर्डरनी आपण पाहत आहोत. कसे आपण असेंडिंग ऑर्डरनी चढत्या क्रमाने आपण पाहत आहोत. तर ही फंगीमध्ये सेल वॉल एक युनिक प्रकारची आहे, त्याला चिटेनस सेल वॉल म्हणतात. त्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन फंगीमध्ये प्रेझेंट असतं. त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन हे मल्टीसेल्युलर असतं आणि त्यामध्ये लूज टिश्यू असतात. ठीक आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन हेट्रोट्रॉपिक असतं. आता हेट्रोट्रॉपिक म्हणजे काय, तर हे फंगी हे अन्नासाठी दुसऱ्यावर डिपेंड असतं. त्यामध्ये ते सॅप्रोफायटिक दाखवतं आणि पॅरासायटिक दाखवतं. ठीक आहे. सॅप्रोफायटिक म्हणजे डेड अँड डिके ऑर्गॅनिझमवर ते काय करतात, आपली उपजीविका करतात. आणि पॅरासायटिक म्हणजे काय, जे जिवंत वनस्पती प्राणी आहेत त्यांच्यावरती ते काय करतात, आपली उपजीविका करतात. अशा पद्धतीने हेट्रोट्रॉपिक मध्ये ते सॅप्रोफायटिक आणि पॅरासायटिक असे बोथ मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात. कोण, फंगी. ठीक आहे. त्यानंतर आहे प्लांटी. प्लांटीमध्ये काय आहे, तर प्लांटी हे युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक आहे म्हणजेच न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही प्रेझेंट आहे आणि याची जी सेल वॉल आहे ती कशी आहे, सेल्युलोजने बनलेली आहे. सेल वॉल ही सेल्युलोजने बनलेली आहे. बॉडी ऑर्गनायझेशन हे टिश्यू आणि ऑर्गननी बनलेलं आहे. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन हे ऑटोट्रॉपिक आहे, कारण प्लांट स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करतात. म्हणून मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे, तर ऑटोट्रॉपिक आहे, ज्यामध्ये ते सिंथेटिक दाखवतात, म्हणजे फोटोसिंथेसिसनी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर आहे किंगडम ॲनिमिलिया. किंगडम ॲनिमिलियामध्ये सेल टाईप काय आहे, युकॅरियोटिक आहे. त्यामध्ये सेल वॉल ही ॲनिमिलियामध्ये अब्सेंट आहे. ठीक आहे. सेल वॉल ॲनिमिलियामध्ये नाही. तुम्ही लक्षात ठेवा, प्लांटीमध्ये सेल वॉल आहे जी की सेल्युलोजने बनलेली आहे, पण ॲनिमल्समध्ये ॲनिमिलिया किंगडममध्ये सेल वॉल ही अब्सेंट असते. त्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही प्रेझेंट असते. बॉडी ऑर्गनायझेशन हे टिश्यू, ऑर्गन सिस्टीम म्हणजे हायर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, हायर लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन हे ॲनिमिलिया शो करतात. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये ते हेट्रोट्रॉपिक आहेत. हेट्रोट्रॉपिक म्हणजे स्वतःच्या उपजीविकेसाठी ते दुसऱ्या ॲनिमल्सवरती, दुसऱ्या प्लांटवरती डिपेंड असतात. त्यामध्ये ते होलोझोइक न्यूट्रिशन दाखवतात आणि सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन दाखवतात. तर अशा पद्धतीने आपण इथे काय पाहिलेले आहे की 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये जे मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे, फंगी, प्लांटी, ॲनिमिलिया, R.H. विटाकर यांनी कशा पद्धतीने कोणते कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात घेऊन हे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम काढली आहे ती आपण इथे स्टडी केलेली आहे. तर हेच 5 किंगडम क्लासिफिकेशन आता आपल्याला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करायचे आहे, ज्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण किंगडम मोनेरा पाहूया. आता किंगडम मोनेरामध्ये काय आहे, आपण बेसिक माहिती आहे की किंगडम मोनेरा हा प्रोकॅरियोटिक आहे. यामध्ये सेल मेम्ब्रेन आहे का, तर सेल मेम्ब्रेन आहे जी नॉन सेल्युलोसिक आहे. त्यानंतर न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे अब्सेंट आहे, म्हणूनच ते प्रोकॅरियोटिक आहेत ना. आणि बॉडी ऑर्गनायझेशन हे सेल्युलर टाईप होतं आणि न्यूट्रिशन होतं ते ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक बोथ होतं. तर आता बघूया आपण किंगडम मोनेरा. बॅक्टेरिया आर द सोल मेंबर ऑफ द किंगडम मोनेरा. तर या मोनेरामध्ये कोण येतं, तर बॅक्टेरिया. सगळ्यात मोठा ग्रुप जो आहे आपल्या पृथ्वीवरती तो आहे बॅक्टेरिया. आणि हेच बॅक्टेरिया कशामध्ये येतात, तर किंगडम मोनेरामध्ये येतात. सोल ऑफ द मेंबर म्हणजे या बॅक्टेरियानीच हे किंगडम मोनेरा ओळखलं जातं. तर तुम्हाला जेव्हा केव्हा विचारतील की बॅक्टेरिया कोणत्या किंगडममध्ये येते, तर आन्सर करायचं किंगडम मोनेरा. दे आर मोस्ट अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम. यस, बॅक्टेरिया सगळ्यात जास्त प्रेझेंट आहेत आपल्या पृथ्वी तलावरती, म्हणजे मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिझम आहेत. बॅक्टेरिया ऑकर्स ऑलमोस्ट एव्हरीवेअर. बॅक्टेरिया हे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतात. ऑलमोस्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतात. Hundreds of bacteria are present in the handful of soil. They also live in extreme habitats such as hot spring, desert, snow, deep ocean. तर यांनी काय म्हणलेलं आहे की बॅक्टेरिया हे सगळ्यात अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम असण्याचं कारण काय आहे की कारण यांच्यामध्ये एक अशी कॅपॅसिटी आहे की ते एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये सुद्धा आपलं जीवन जगू शकतात. आता एक्स्ट्रीम हॅबिटॅट म्हणजे काय, जिथे अतिशय थंडी आहे तिथे पण ते जगतात,
जिथे अतिशय उष्णता आहे म्हणजेच डेझर्ट तिथे पण ते जगतात आणि नॉर्मल टेम्परेचरमध्ये तर ते असतातच. त्यामुळे बॅक्टेरिया हे काय आहे, किंगडम मोनेरामध्ये आणि या पृथ्वीतलावर ते अबंडंट मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. बॅक्टेरिया आर ग्रुप्ड अंडर 4 कॅटेगरीज बेस्ड ऑन देअर शेप. आता याच बॅक्टेरियामध्ये 4 ग्रुप आहेत आणि हे कशाच्या बेसिसवरती पडलेले आहेत तर त्यांच्या शेप म्हणजे त्यांच्या आकारावरून. तर पहिला आहे कोकाय ज्यामध्ये स्पेरिकल शेप आहे. त्यानंतर आहे बॅसिलीमध्ये काय आहे की त्यांचा रॉड शेप आहे, रॉड सारखा दिसत आहे ना हे बॅसिली. हे कशाचे टाईप आहे, बॅक्टेरियाचे आहेत. तर पहिला आहे कोकी कसे आहे, स्पेरिकल शेप आहे गोल गोल. त्यानंतर बॅसिली आहे रॉड शेप. त्यानंतर स्पायरिला शेप कसे आहेत तर ही स्पायरिला शेप हे स्पायरलम शेप आहेत. ठीक आहे, ज्यामध्ये फ्लॅजेला आहे मोमेंट करण्यासाठी. त्यानंतर आहे विब्रिओ. हे विब्रिओ काय आहे तर हे कॉमा शेप आहेत. हे 4 असे बॅक्टेरियाचे काय आहेत, ग्रुप्ड पाडलेले आहेत त्यांच्या शेपवरून. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. विब्रिओ कॉमा सारखा आहे, स्पायरिला ज्याच्यामध्ये फ्लॅजेम आहे ते स्पायरल आहे, बॅसिली हे रॉड शेप आहे, कोकी काय आहे स्पॅरिकल आहे. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मोनेराचे कॅरेक्टरिस्टिक्स यांनी इथे बिगितलेलं आहे की हे बॅक्टेरिया जे आहेत ते व्हेरी सिम्पल आहेत. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, सोपं आहे, पण त्यांचं बिहेवियर हे कॉम्प्लेक्स आहे. Compared to many other organisms, bacteria as a group show the most extensive metabolic diversity. आणि ते अनेक अबंडंट बॅक्टेरिया असल्यामुळे त्यांच्यामधील मेटाबॉलिक डायव्हर्सिटी सुद्धा आहे. आता मेटाबॉलिक डायव्हर्सिटी का आहे, कारण ते तर बॅक्टेरियाच आहेत. पण का मेटाबॉलिक डायव्हर्सिटी आली, कारण ते वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये असतात ना. कुठे एक्स्ट्रीम कोल्ड असते, कुठे एक्स्ट्रीम हीट असते, कुठे नॉर्मल टेम्परेचर असतं. त्यामुळे त्यांच्या मेटाबॉलिक डायव्हर्सिटी त्यामध्ये दिसून येते. ठीक आहे, ते दिसायला सिंपल आहेत पण कॉम्प्लेक्स इन नेचर आहेत बिहेवियरमध्ये. जेव्हा आपण यांची स्टडी करतो त्यांचं बिहेवियर अतिशय किचकट कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. सम ऑफ द बॅक्टेरिया आर ऑटोट्रॉप. आपण हे अगोदर सुद्धा पाहिलेले आहे. आणि काही हे हेट्रोट्रॉप्स असतात. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात इनऑर्गॅनिक सबस्टन्सला रॉ मटेरियल बनून. दे मे बी फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक म्हणजेच किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक मध्ये पण येतात. द वास्ट मेजॉरिटी ऑफ बॅक्टेरिया आर हेट्रोट्रॉप्स. आणि सगळ्यात जास्त मेजॉरिटी जी आहे ते हेट्रोट्रॉपिक मोनेराचे आहे, हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरियाचे आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे बॅक्टेरिया कशामध्ये येतात तर ते किंगडम मोनेरामध्ये येतं. आता याच किंगडम मोनेरामध्ये 2 टाईप पडलेले आहेत, ज्यामध्ये अर्ची बॅक्टेरिया आहे आणि यू बॅक्टेरिया आहे. कारण बॅक्टेरिया हा सगळ्यात अबंडंट आहे आणि त्याचवरून इथे 2 ग्रुप पडलेले आहेत ज्यामध्ये अर्ची बॅक्टेरिया आहे. तर पाहूया. दीज बॅक्टेरिया आर स्पेशल सिन्स दे लिव्ह इन सम ऑफ द मोस्ट हार्श हॅबिटॅट. तर हे कसे आहे, स्पेशल बॅक्टेरिया आहे. कारण आपण पाहिलेले आहे बॅक्टेरिया हे हार्श प्लेसेसमध्ये एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये सुद्धा असतात, जिथे की हॉट स्प्रिंग असतं, गरम वातावरण असतं, अतिशय थंड वातावरण असतं, मार्शी स्पेसेस एरियाज असतात, तिथे सुद्धा हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. तर ठीक आहे, हे आर्ची बॅक्टेरियामध्ये असं स्पेशल फीचर आहे की ते एकदम एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये जीवन जगतात. ठीक आहे. Archaebacteria differ from other bacteria is having a different cell wall structure and its feature is responsible for their survival in extreme condition. त्याची सेल वॉल अशा पद्धतीची आहे की ते एक्स्ट्रीम कंडिशन सुद्धा सहन करू शकतं. Methanogenesis are present in the gut of several ruminant animals such as cows, buffaloes and they are responsible for the production of methane. तर इथे एक तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेजसाठी सांगितलेले आहे की मिथॅनोजेन्स प्रेझेंट असतात. कशामध्ये, रुमिनेंट ॲनिमल्समध्ये, जे रवंथ करणारे ॲनिमल्स असतात. बघा, गाय आणि बफेलोजला बघा, ते गवत खाल्ल्यानंतर सुद्धा काही वेळाने जेव्हा आपण रात्रीला पाहतो त्यांच्यासमोर जरी गवत नसेल तरी ते काय करतात की रवंथ करण्याची प्रोसेस करतात, म्हणजे चावण्याची क्रिया करतात. ते चावतात का, कारण त्यांनी अगोदर जे
ग्रास खाल्लेली आहे, अगोदरचे ते गवत खाल्लेलं आहे ते पुन्हा त्याला रवंत करतात, त्याला रवंत करणे असं म्हणतात प्रोसिजर. आणि त्याच रवंत करण्यामध्ये त्यांच्या गटमध्ये काय असतात, मिथॅनोजेनेसिस प्रेझेंट असतात. आणि त्याचमुळे जेव्हा हे काऊज आणि बफेलोज डंग प्रोव्हाइड करतात आणि त्यामधून आपल्याला मिथेन हा बायोगॅस तयार होताना दिसतो. तर अर्चे बॅक्टेरियाचे स्पेशल फीचर काय आहे, तर ते एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये जगतात. त्यानंतर यू बॅक्टेरिया पाहूया. आता देर आर थाउजंड ऑफ डिफरंट यू बॅक्टेरिया ऑफ अ ट्रू बॅक्टेरिया. आणि हेच काय आहेत, तर खरे बॅक्टेरिया आहेत. अर्ची बॅक्टेरियाचे एक स्पेशल फीचर काय आहे, तर ते एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये, एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये जीवन जगू शकतात. आणि यू बॅक्टेरियाला ट्रू बॅक्टेरिया म्हणलं गेलेलं आहे. तुम्हाला असं विचारू शकतात की विच वन इज द ट्रू बॅक्टेरिया. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये ऑप्शन देऊ शकतात, अर्ची बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया. तर तुम्हाला ट्रू बॅक्टेरिया कोण आहे म्हणल्यानंतर आन्सर करायचं आहे की यू बॅक्टेरिया हे काय आहे, यू म्हणजे तू म्हणजे तू ट्रू आहे. ठीक आहे, तर हे आहे काय, तर ट्रू बॅक्टेरिया आहे. का ट्रू बॅक्टेरिया म्हणलेलं आहे, तर यामध्ये रिजिड सेल वॉल प्रेझेंट आहे. ते मोटाईल आहेत. तर मोटाईल कशामुळे, कारण त्यांच्यामध्ये फ्लॅजेलम आहेत, फ्लॅजेला आहे मोटाईल मोमेंट करण्यासाठी. द सायनोबॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरिया आल्सो रेफर टू ॲज अ ब्लू ग्रीन अल्गी. सायनोबॅक्टेरिया ब्लू ग्रीन अल्गी म्हणतात. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल ए असतं, ते ग्रीन प्लांट लाईक फीचर शो करतात आणि त्यामुळे ते फोटोसिंथेटिक प्रोसेस दाखवतात, म्हणून ते ऑटोट्रॉप्स असतात. तर सायनोबॅक्टेरिया आर युनिसेल्युलार. ते कसे आहेत, युनिसेल्युलार, कारण आपण पाहिलेलेच आहे मोनेरा किंगडमच युनिसेल्युलार आहे. ठीक आहे, मोनेरा किंगडम हे युनिसेल्युलार आहे आणि प्रोकॅरियोटिक आहे. मग त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा असेच असतील. ते कॉलोनियल आहे, फिलामेंटस आहे, फ्रेश वॉटरमध्ये राहतात, मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा राहतात, जमिनीवरती सुद्धा राहतात. ठीक आहे, तुम्हाला सायनोबॅक्टेरियालाच काय म्हणतात, तर ब्लू ग्रीन अल्गी म्हणतात. सायनोबॅक्टेरियालाच ब्लू ग्रीन अल्गी म्हणतात आणि ते फोटोसिंथेटिक प्रोसेसने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या सायनोबॅक्टेरियामध्ये ते काय करतात, तर कॉलनीज फॉर्म करून राहतात. त्यामध्ये colonies generally surrounded by the gelatinous sheath. They often form bloom in a polluted वॉटर बॉडीज. आणि हे कुठे येतात, तर ते जिथं पोल्युशन असलेले वॉटर बॉडीज आहेत तिथे हे दिसतात. ठीक आहे, त्यांच्यावरती जिलॅटिनस शीत असतं, बॅक्टेरियावरती जिलॅटिनस शीत असतं आणि पोल्युटेड एरियामध्ये हे बॅक्टेरिया दिसतात. सम ऑफ दिस ऑर्गॅनिझम कॅन फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन स्पेशलाइज सेल कॉल्ड द हेट्रोसिट्स. तर जे ॲटमॉस्फिअरमध्ये नायट्रोजन असतं त्याला ते फिक्स करतात, नायट्रोजन फिक्सेशन करतात. आणि त्यांच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी एक स्पेशल टाईप ऑफ सेल आहे. तर हा सेल कोणता, तर हिटेरोसिट्स. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला असं विचारू शकतात की सायनोबॅक्टेरियामध्ये नायट्रोजन फिक्सेशनसाठी एक स्पेशल टाईप ऑफ सेल आहे, तर ते कोणतं आहे. तर तुम्हाला इथे सांगता आला पाहिजे की हेट्रोसिस्ट आहे, तो स्पेशल टाईप ऑफ सेल आहे जो की प्रेझेंट असतो सायनोबॅक्टेरियामध्ये, ज्याने तो काय करतो की नायट्रोजन फिक्सेशन करतो. आणि नायट्रोजन फिक्सेशन करणारे एक्झाम्पल याने दिलेले आहे की नॉस्टॉक आणि ॲनेबिना हे नायट्रोजन फिक्सेशन करतात. त्यानंतर किमोसिंथेटिक ऑटोट्रॉफिक बॅक्टेरिया आहेत. आता किमोसिंथेटिक म्हणजे काय, तर इनऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये ते रॉ मटेरियल बनवून त्यांनी काय करतात की ऑक्साइड्स तयार करतात, नायट्रेट्स, नायट्राइट, अमोनिया, आणि एटीपी प्रोडक्शन करतात. एटीपी प्रोडक्शन म्हणजेच एनर्जी फॉर्म करतात. दे प्ले अ ग्रेट रोल इन रिसायकलिंग न्यूट्रिएंट लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, आयन आणि सल्फर. आणि हे किमोसिंथेटिक ऑटोट्रॉप जेव्हा ते दाखवतात तेव्हा ते काय करतात की रिसायकलिंग करण्याचं काम करतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फरला. ठीक आहे, त्यानंतर हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत. आता हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया म्हणजे काय, जे दुसऱ्यावर डिपेंड असतात स्वतःच्या अन्नासाठी. आणि हे अबंडंट आहे, मोस्ट अबंडंट. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे जे बॅक्टेरिया आहेत ते कमी आहेत ॲज पर हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. ठीक आहे, द मेजॉरिटी आर इम्पॉर्टंट डिकम्पोजर्स. आणि यामधले सगळ्यात जास्त काय आहेत, तर ते डिकम्पोजर म्हणून ऍक्ट होतात.
बॅक्टेरिया हे डिकम्पोजर म्हणजे काय, एखादा डेड अँड डिके प्लांट किंवा ॲनिमल्सचं डिकम्पोजिशन करण्याचं काम कोण करतं, तर हे बॅक्टेरिया करतात. ठीक आहे. जी वनस्पती प्राणी मेल्यानंतर आपण जमिनीमध्ये गाडतो तेव्हा त्यांचे काही दिवसांनी ते कसे होतात, ते डिकम्पोज्ड होतात आणि हे डिकम्पोज करण्याचं काम कोण करतात, तर बॅक्टेरिया करतात. मेनी ऑफ देम सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन ह्युमन अफेअर्स. आणि आपल्या मानवासाठी काही बॅक्टेरिया हे अतिशय महत्त्वाचे आहेत. जसे की आपण कर्ड फ्रॉम मिल्क, आपण दही खातो, ताक पितो, त्यामध्ये सुद्धा काय असतं, असे अनेक बॅक्टेरिया असतात. आपण अँटीबायोटिक प्रोडक्शन करतो ते सुद्धा बॅक्टेरियाच्या हेल्पनी. नायट्रोजन फिक्सेशन होतं लेग्युमिनी प्लांट्समध्ये, जसे की आपण भुईशेंग जी असते आपली, त्यामध्ये शेंगदाण्याचे झाडं म्हणजेच भुईशेंग, त्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन तुम्ही बघू शकता, कारण त्यामध्ये नोड्यूल्स फॉर्म होतात. ठीक आहे. सम आर पॅथोजन कॉझिंग डॅमेज टू ह्युमन बिंग. आणि ज्या पद्धतीने या बॅक्टेरियाचा आपल्या ह्युमन बिंगला फायदा आहे, त्याच पद्धतीने काय आहे, तर काही धोका सुद्धा आहे, कारण हे पॅथोजन सुद्धा असतात जे की क्रॉप्स, फार्म ॲनिमल, पेट्स ॲनिमलवर सुद्धा हानिकारक परिणाम दाखवतात. ठीक आहे. कारण आपण ह्युमन बिंगचं घेतलं तर आपल्याला कॉलरा, टायफॉइड, टिटनेस, सिट्रस होतं, कॅन्कर, हे कशामुळे होतं, तर हे बॅक्टेरियाचे डिसीज आहेत. आणि हे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आपल्याला कॉलेरा होतं, टायफॉइड होतं, टिटनी होतं, सिट्रस होतं. ठीक आहे. आणि बॅक्टेरिया प्रोड्यूस मेनली बाय फिशन. आता फिजनमध्ये, फिशन पासूनच काय होतात, तर हे बॅक्टेरिया प्रोड्यूस होतात. फिशन म्हणजे काय, एकाचे दोन होणे. समटाईम अंडर अनफेवरेबल कंडिशन दे प्रोड्यूस स्पोर्स. आणि जेव्हा केव्हा त्यांना अनफेवरेबल कंडिशन असेल, म्हणजे जी कंडिशन आहे ती व्यवस्थित नसेल, ठीक नसेल त्यांच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी, तर ते काय करतात, प्रोड्यूस होतात स्पोरच्या फॉर्ममध्ये. दे ऑल्सो रिप्रोड्यूस बाय अ सॉर्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय अडॉप्टिंग प्रिमिटिव्ह टाईप ऑफ DNA ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनदर. तर ते अनफेवरेबल कंडिशनमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा दाखवतात. आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, द मायकोप्लाझ्मा आर ऑर्गॅनिझम दॅट ऑर्गॅनिझम कम्प्लिटली लॅक अ सेल वॉल. तर मायकोप्लाझममध्ये सेल वॉल नसतं, म्हणूनच ते काय आहे, तर ते मोनेरामध्ये येतं. ठीक आहे. दे आर द स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल. आणि हे सगळ्यात छोटं लिव्हिंग सेल आहे. तुम्हाला विचारू शकतात विच वन इज द स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल, कोणतं स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे, तर तुम्हाला तिथं आन्सर करता आलं पाहिजे, कारण हे मायकोप्लाझमशी जे रिलेटेड आता इथं पॉईंट आपण सांगत आहोत ते अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे. कारण तो स्वतः एक छोटा सेल म्हणून, सगळ्यात छोटा सेल म्हणून ओळखला जातो मायकोप्लाझ्मा. ठीक आहे. आणि आता हे पहा, इथे लक्ष द्या की कॅन सर्वाइव्ह विदाउट ऑक्सिजन. आणि मायकोप्लाझ्मा ऑक्सिजन शिवाय जगू शकतो. मेनी मायकोप्लाझ्मा आर पॅथोजेनिक इन ॲनिमल आणि प्लांट. हे आणि हानिकारक असतात. ठीक आहे. डेंजरस असतात ॲनिमल आणि प्लांटसाठी. तर मायकोप्लाझम हे कशामध्ये येतं, किंगडम मोनेरामध्ये येतं. हे एक बॅक्टेरिया आहे जे की सर्वाइव्ह करतं विदाउट ऑक्सिजन, आणि हे स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे. ठीक आहे. स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे. त्यानंतर आपण पाहूया किंगडम प्रोटिस्टा. तर किंगडम प्रोटिस्टामध्ये काय आहे, तर किंगडम प्रोटिस्टा काय आहे, तर हा युकॅरियोट्स आहे. युकॅरियोट्समध्ये हा सेल मेम्ब्रेन शो करतो, जो की सेल्युलोजने बनलेली असते. सिंगल सेल आहे हा युकॅरियोट, सिंगल सेल युकॅरियोट. याचं एकदम स्पेशल फीचर काय आहे, तर हे सिंगल सेल युकॅरियोट आहे. ठीक आहे. प्रोटिस्टा. तर हा प्रोटिस्टा बाउंड्री शो करतो. किंगडम आर नॉट वेल डिफाईन्ड, कारण हा इतका वास्ट आहे की अजून याच्या बाउंड्री सेट झालेल्या नाहीत की हा कशा पद्धतीचा किंगडम आहे, कारण हे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स शो करत असतो. म्हणून त्याचा आढावा घ्यायला थोडा वेळ जात आहे की हा किंगडम ॲक्च्युअलमध्ये कसा आहे. व्हॉट मे बी द फोटोसिंथेटिक प्रोटिस्टियन टू बी वन बायोलॉजिस्ट मे द प्लांट टू अनदर. तर काही प्रोटिस्टिन आहेत जे फोटोसिंथेटिक आहेत, काही हेट्रोट्रॉपिक आहे, काही किमोट्रॉपिक आहेत.